श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बघणार आहोत की आपण आपल्या कामामध्ये यश कसं मिळवायचं. तर बघा, यश मिळवण्यासाठी आपल्याला पहिला गोष्ट ही माहीत असली पाहिजे, आपण कुठल्या गोष्टीमध्ये यश मिळवणार आहे, आपलं एम काय आहे, आपले अचिव्हमेंट काय आहे, आपलं ध्येय काय आहे, हे आधी आपण ठरवलं पाहिजे. त्याच्यावरती आपण निश्चित काम केलं पाहिजे. आणि बघा, आपण जे आपल्याला यश मिळवायचं आहे त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे कष्ट केले तरच आपलं यश होणार आहे. आपण आयतं बसून देवाच्या भरोश्यावर म्हणले की नाही आम्हाला स्वामी मदत करतील, माझा देव मदत, असं नाही आहे. तू कष्ट कर, तुझ्या पाठीशी देव नेहमी राहणार. तर बघा, श्री स्वामी समर्थांनी स्वतः सांगितलेलं आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ असा नाही आहे की तू आयतं बस, काही काम करू नकोस, काही कष्ट करू नकोस, तुला यश मिळेल. तर असं अजिबात नाही आहे. कारण की आपल्याला यश मिळवायचं आहे, त्यासाठी स्वतःला प्रयत्न करणे आवश्यक आहे. आणि ज्यावेळेला आपण प्रयत्न करतो आणि ज्यावेळेला आपल्याला यश मिळतं, त्या यशाचा आनंद आपण शब्दात सांगू शकत नाही. कारण की ते आपल्या जीवनामध्ये एक अविस्मरणीय क्षण असतो. तर बघा, आपल्याला जर करता जीवनामध्ये यश मिळवायचं असेल तर त्यासाठी आधी आपण मनाची प्रामाणिकपणे तयारी केली पाहिजे की मला हे कष्ट केले पाहिजे. मग भले ते तुमच्या नोकरीमध्ये असो, शिक्षणामध्ये असो, म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये असो, त्यामध्ये तुमचं पूर्णपणे 100% तुम्ही देणे अपेक्षित आहे. जोपर्यंत तुम्ही 100% त्या गोष्टीमध्ये, त्या कामामध्ये देणार नाही, तोपर्यंत तुमचं काम होणारच नाही. बघा, निसर्गसुद्धा जोपर्यंत आपण पॉझिटिव्ह दृष्टीने काम करत नाही तोपर्यंत आपल्या म्हणजे ते कामच होत नाही आहे. आपणच मनात निगेटिव्ह धरलं तर ते काम होणार नाही आहे. त्यामुळे आपण जसं राहू तसं आपल्या निसर्गसुद्धा आपल्याला साथ देत असतं. त्यामुळे तुम्ही असं प्रयत्न करा की सगळ्या दृष्टीने तुमच्याबरोबर त्या कामामध्ये सकारात्मक आली पाहिजे. सर्व सृष्टीसुद्धा तुम्हाला ते काम करण्यामध्ये म्हणजे साथ दिली पाहिजे. असं तुम्ही कष्ट हे केलं पाहिजे. जरी ते काम होत नसेल तरीही तुम्ही पूर्ण तरी अशक्य असं काहीच होणार नाही. स्वामीसुद्धा म्हणाले, अशक्य असं काही नाही आहे. तू कष्ट कर, तू सुरुवात तरी करून बघ. सुरुवात कर, बघ तुझ्या कामामध्ये काही अडचण येणार नाही. आपण जसं मार्ग काढू तसं आपल्याला वाट सापडत जाणार आहे. त्यामुळे कष्ट हे करणे आपले प्रामाणिक ध्येय आहे. त्यासाठी तुम्ही पूर्ण मन लावून त्याच्यामध्ये पहिली गोष्ट काम केलं पाहिजे. तुम्हाला बघा, यश हमखास मिळणार. स्वामी तुमच्याशी 100% तुमच्याशी साथ राहणार. पण त्या कामामध्ये, त्या कष्टामध्ये तुमचं प्रामाणिकपणे असले पाहिजे, सत्यता असली पाहिजे, कुठेही खोटारडेपणा नसला पाहिजे. कुणालाही फसवून, कुणाच्याही मानकुटीवर बसून त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळवायचं नाही आहे. त्यासाठी आपण प्रामाणिकपणे ते कष्ट आपले स्वतःचे असले पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये कुणाचंही चुकीच्या पद्धतीने आपण कुणाला म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्यांची फसवणूक करणार नाही, अशा दृष्टीने आपण आपलं काम केले पाहिजे. तुम्ही स्वतः कष्ट करा, तुम्हाला तुमचं यश भेटणारच. श्री स्वामी तुमच्या पाठीमागे असणारच. त्यामुळे तुम्ही कोणतेही काम करत असताना पहिल्यांदा प्रामाणिकपणे कामाला सुरुवात करा. 100% त्या कामामध्ये द्या. तुम्हाला यश हे हमखास मिळणार म्हणजे मिळणार. त्यात कोणतेही म्हणजे हे नाही आहे की तुम्हाला यश नाही आहे. तुम्ही 100% दिलं आहे ना, तर 100% तुम्हाला निसर्गही, स्वामीही सगळे सोबत तुमच्याबरोबर राहणार आहे. तुम्हाला कुणीही त्या यशापासून अडवू शकणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही आधी कष्ट करायला शिका. 100% त्यामध्ये काम तुम्ही करा. बघा, तुमचं ते काम होणार. आयतं बसून खाणं योग्य नाही आहे. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा, तुमचं ते काम होणारच. त्यामुळे स्वामी तुमच्या सदैव पाठीशी राहतील. स्वामीचेही तुम्ही नामस्मरण करा. तुमचं जो दैवत असेल त्याचं नामस्मरण करा. असं नाही की देवाची फक्त पूजा केली त्यामुळे तुमचं काम, तसं नाही. कारण की आपल्या मनालाही कुठेतरी शांतता वाटली पाहिजे, आपलं मनही कुठेतरी प्रसन्न असलं पाहिजे. जोपर्यंत आपलं मन एकाग्र नसेल, समाधान नसेल, शांत नसेल, तोपर्यंत आपण काम करू शकणार नाही. त्यामुळे कुठेतरी आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक पाहिजे. असं नाही की नाही मी देव मानत नाही आहे, असं नाही. कुठेतरी आपल्याला थोडं तरी भीती असली पाहिजे की आपण चुकीचं काही करणार नाही. हे कुणीतरी आपल्यावरती वॉच ठेवते. जोपर्यंत आपण भिणार नाही तोपर्यंत आपण चुकीचं काही काम करणार नाही आहे. आणि जोपर्यंत भीतो त्यावेळेस आपण चुकीचं काम करणार नाही. आणि ज्यावेळी आपण भिणार नाही ना, त्यावेळी काही पण करणार, मला कोण काय करते, असं नाही आहे. तर बघा, त्यामुळे तुम्ही
तुमचं त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही प्रामाणिकपणे तुमचं यश ध्येय साध्य करू शकता. तर बघा आजचा व्हिडिओ तुम्ही कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.